सुगंधी फुलावरचं फुल झालंय काय मी करू तिच्या नाकावर राग म्हणती गुलाबाची बाग गुलाबाची बाग। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये ऋषा एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला अलाइन मोशन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके, तर भाऊंनो, तर तुम्ही आता बघितला असेल की व्हिडिओ आपल्या एकदम खतरनाक आणि विषयी झालेला आहे आणि असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपलं अलाइट मोशन आहे त्याचीच गरज लागेल आणि पूर्णपैकी तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल आणि बीटमार्क आणि सेक इफेक्ट आपला एक्सपोर्ट करून घ्यायचा। आपला अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचा आणि लाईक वगैरे कमेंट वगैरे ते पण करून टाकायचे। चला न वेळ घालवता व्हिडिओ चालू करूया। सिम्पली बघू शकता की वरती आपलं बीटमार्क दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या बीटपर्यंत यायचं आहे आणि इथं आपल्याला फोटो लावायचे। इथं जेवढ्या पण स्मॉल बीट आहेत त्याला आपल्याला फोटो लावून घ्यायचे। तर चला सिम्पली ते फोटो लावून घेऊ। इकडलं हे सोडून द्यायचं आणि इकडं फोटो लावायचे। सिम्पली ते फोटो लावून घेऊ। प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं। मीडियावरती जाऊन इथून 52 अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपलं जे काही फोटो आहे तो अशा प्रकारे लावून घ्यायचा आणि मी चला फटाकसे फोटो लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे। जे काही भाऊंनो फोटो आहेत ते इथपर्यंत तुम्ही सर्व बीटवर लावून घ्यायचे अशा प्रकारे आणि इथपर्यंत लावल्यानंतर भाऊंनो डायरेक्ट हे सोडून द्यायचं आहे मधातला आणि डायरेक्ट दुसऱ्या बीटवर यायचं आणि जेवढे पण हे स्मॉल बीटा दिसतात तिथं पण आपल्याला फोटो लावून घ्यायचे आहेत। चला ते फटाकसे फोटो लावून घेऊ। सिम्पली प्लसच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जाऊन जसे आपण आता फोटो लावलेले आहेत तसे आपल्याला ते फोटो लावून घ्यायचे आहेत। तुमचे किंवा तुमच्या मॉडेलचे फोटो तुम्ही लावून घ्यायचे आहेत, अशा प्रकारे कोणाचे पण लावू शकता। चला मी फटाकसे फोटो लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे। तर भाऊंनो जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत आणि इकडे पण आपल्याला फोटो लावून घ्यायचा आहे। चला फटाकसे ते फोटो लावून घेऊ। अशा प्रकारे भाऊंनो फोटो लावून घ्यायचे आहेत। फोटो लावल्यानंतर भाऊंनो इथं बघू शकते की जे काय आपण इफेक्ट पहिलेच लावून दिलेलं आहे ते तुम्हाला तर माहिती, इथं फक्त फोटो आपल्याला चेंज करायचे आहेत म्हणजे बदलून घ्यायचे आहेत। तर सिम्पली जे काय आपलं वन ग्रुपचं नाव दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। एडिट ग्रुपवरती जायचं आहे। ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3 अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल। एवढं झाल्यानंतर भाऊंनो वरती ग्रुप 1 वरती क्लिक करून घ्यायचं। एडिट ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे। घेतल्यानंतर इथं खालती इमेज दिसत आहे बघू शकता, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। कलर फिटच्या ऑप्शनवरती जाऊन इथून तुम्ही अशा प्रकारे तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे घेतल्यानंतर इथं प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं। घेतल्यानंतर भाऊंनो याला अशा प्रकारे ॲडजस्ट वगैरे करून सेट करून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर भाऊंनो बघू शकते की जे काय आपला फोटो आहे तो अशा प्रकारे चेंज झालेला आहे आणि ग्रुप 2ला पण अशाच प्रकारे आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे। जो तिथंच फोटो लावलेला आहे तो पण तसाच सिलेक्ट करून घ्यायचा आणि अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आणि ग्रुप 3ला पण अशाच प्रकारे आपल्याला कलर्स फिटच्या ऑप्शनवरती जाऊन जे काही मी सेम प्रोसिजर आहे ते सेम प्रोसिजर तुम्ही यूज करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे तुम्हाला बघू शकते की अशा प्रकारे आपला जे काही इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून जाईल, म्हणजे आपला फोटो लागून जाईल त्या इफेक्टवरती। तर भाऊंनो बघू शकते की अशा प्रकारे आपला जे काही इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून जाईल। बघू शकते की एकदम परफेक्ट इफेक्ट लागलेला आहे। एकदम परफेक्ट फोटो लावून घ्यायचा आहे। एवढं झाल्यानंतर इकडे फोटो लावून घ्यायचे आणि जेवढे पण मी फोटो लावून दिले ते बदलून टाकायचे। सिम्पली इथून आपल्याला फोटो लावून घ्यायचे। चला मी फटाकसे फोटो पण लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे आणि इथून जो काही इफेक्ट आपण लावून दिलेला आहे तिथं आपल्याला फोटो बदलून घ्यायचे आहेत, तुमचे किंवा तुमच्या मॉडेलचे लावून घ्यायचे आहे। इथं पण आपल्याला फोटो लावायचा आहे। सिम्पली जेवढ्या पण बीट आहेत भाऊंनो तिथं आपल्याला फोटो लावून घ्यायचे आहेत। बघू शकते की इथं पण आपल्याला फोटो लावून घ्यायचा आहे।
भावना आपल्याला हे फक्त फोटो लावून घ्यायचे आहेत, तुम्ही पण लावून घ्यायचे आणि मी पण लावून घेतो. जेवढं पण इकडे बीट आहे सिम्पली, आणि जो काही मी हा इफेक्ट लावून दिलेला आहे तो बदलून घ्यायचा आणि इथं आपल्याला फोटो लावून घ्यायचे आहेत. चला ते सिम्पली लावून घेतले आपण फोटो. अशा प्रकारे फोटो लावून घ्यायचे आणि याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर बघू शकते की भावना जे काही आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे आरामात लागलेले आहेत सगळ्या इकडे. आणि राहिला प्रश्न याचा, तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपलं सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर भावना जे काही हे बघू शकते की पहिलं जे काही आपलं आपण पहिल्याला लावायचं आहे, तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे काय, सिम्पली आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे 1 2 3 आणि 4 अशा प्रकारे आपलं जे काही 4 आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. इथं कॉपी, इथं प्लसचं ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. इथं कॉपी लेअर दिसतात 4 त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि कॉपी करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बिटमार्कमध्ये जायचं आहे. गेल्यानंतर भावना जो काही आपण कॉपी केलेला आहे इथं पेस्ट करून घ्यायचं. सिम्पली प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथे पेस्ट 4 लेअर दिसतात त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि याला जे काही याला फुल म्हणजे सर्व अशा प्रकारे भावना बीटपर्यंत घेऊन जायचं आहे. अशा प्रकारे जेवढं पण आपलं हे असेल अशा प्रकारे बीटपर्यंत घेऊन जायचं आहे. तर भावना बघू शकते की अशा प्रकारे समोरचं आपलं लागून गेलेलं आहे आणि बीट पण लागून गेलेलं आहे. इथं पण आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर सेक इफेक्ट ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर भावना हे बघू शकते की दुसरं आहे. सिम्पली फोटो 4 सिलेक्ट करून घ्यायचे. हे वाले बघू शकते की अशा प्रकारे 4 सिलेक्ट करून घ्यायचे आहे. केल्यानंतर भावना इथं प्लसचं ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. इथं कॉपी 4 लेअर दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. भावानं गाण्याच्या नावानं पण आपण करून घ्यायचं, नाही तर इकडलं मागचं पुढं करून घेसाल तर तसं नका करू. जेवढं आपलं गाणं ऐकायचं आहे तर तसंच करून घ्यायचं. ती सुंदरी फुला पाखरू हे बघू शकते की इथं ते पहिलं लावून घ्यायचं आहे. ती सुंदरी फुला पाखरू आणि जे काही दुसरं आहे ते इथं लावून घ्यायचं आहे. सिम्पली प्लस इथं बघू शकता प्लसचं ऑप्शन आहे. जे काही आपण कॉपी केलं ते पेस्ट करून घ्यायचं. सिम्पली प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि पेस्ट 4 लेअर आहेत ते पेस्ट करून घ्यायचे आणि याला लांब म्हणजे फुल याच्यामध्ये घेऊन घ्यायचं आहे, म्हणजे बीटपर्यंत घेऊन घ्यायचं. अशा प्रकारे भावना जे काही आपलं बीटपर्यंत घेऊन जायचं आहे. एवढं झाल्यानंतर भावना आपल्याला काय करायचं, इफेक्ट लावून घ्यायचं आहे. चला तर सिम्पली इफेक्ट लावून घेऊ. सिम्पली बॅक यायचं. बॅक आल्यानंतर सेक इफेक्टवरती जायचं आहे. इफेक्टवरती गेल्यानंतर भावना जो काही हा इफेक्ट दिसतो सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. इफेक्टवरती जाऊन इथून 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. सिम्पली एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपलं बीटमार्कमध्ये जायचं आहे. गेल्यानंतर भावना जेवढं पण हे फोटो दिसतात तेवढ्याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. मी सिम्पली पेस्ट करून घेतो, तुम्ही पण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे भावना फटाकसे आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि मी पण करून घेतो, तुम्ही पण करून घ्यायचं. तर बघू शकते की भावना तुम्ही करून घ्यायचं आहे. सगळ्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ह्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून घेतल्यानंतर भावना याला पण आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. जेवढं पण आपल्या बीट आहेत त्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आणि सिंगल बीटला पण हा इफेक्ट म्हणजे लॉंग फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट. फक्त एक इफेक्ट आहे भावना, तर हाच एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि जो काही हा दुसरा इफेक्ट आहे तो सोडून द्यायचा आणि पहिला इफेक्टला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे. दुसरा इफेक्ट सोडून द्यायचा, पहिल्या इफेक्टला पेस्ट करून घ्यायचं आहे. इथं भावना 2 इफेक्ट आपल्याला हेच लावून घ्यायचे आहे. सिम्पल थेच लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे. आणि जेवढं पण आपल्या फोटो आहेत तेवढा फोटोला हा आपला एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. सिम्पली भावना फोटोवरती क्लिक करून घ्यायचं, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट. तर भावना बघू शकते पेस्ट आपले इफेक्ट वगैरे लागून गेलेले आहेत. तर एवढं झाल्यानंतर भावना बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत आपलं सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर भावना जो काही हा व्हिडिओ इफेक्ट दिसतो सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. इथं प्लसचं ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. इथं कॉपी लेअर दिसतात सिम्पली ते कॉपी लेअर करून घ्यायचं. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बीटमार्क ओपन करायचा आहे. आता जो काही आपण तो व्हिडिओ इफेक्ट कॉपी केलेला आहे तो आपल्याला इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. भावना जो काही हे एक लॉंग फोटो आहे सिम्पली आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर प्लसचं ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून पेस्ट लेअर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. तर भावना अशा प्रकारे आपल्याला जो काही हा इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आणि जो काही हा 3 म्हणजे हा इफेक्ट आहे पहिले लावून दिलेला मी हा सोडून घ्यायचा आणि इथं आपल्याला हा व्हिडिओ इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. सिम्पली चला प्लसच्या ऑप्शनवरती जायचं आणि पेस्ट लेअर करून घ्यायचं. अशा प्रकारे जेवढं पण इकडे बीट आहेत तिथं आपल्याला पेस्ट करून घ्यायचं अशा प्रकारे.
इथं दोन सिम्पली 2 फोटो आहेत, याला पण आपल्याला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं. हा इफेक्ट सोडून द्यायचा आणि याला पेस्ट करून घ्यायचं अशा प्रकारे. त्याला मी फटाकसी करून घेतो. प्लसच्या ऑप्शनवरती जाऊन पेस्ट लेअर. सॉरी इथं बीट निघालेली आहे अशा प्रकारे. आणि इथं पण आपल्याला हे पेस्ट करून घ्यायचं आणि जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे भाऊंनो त्याला कट करून घ्यायचं. तर बघू शकते की भाऊंनो जे काही आपला इफेक्ट वगैरे आहे ते सर्व लागून गेलेलं आहे, व्हिडिओ वगैरे लागून गेलेला आहे. जे काही तुमचा लोगो असेल तो लावून घ्यायचा आणि जे काही आपलं बॉर्डर आहे सिम्पल ते लावून घे तुम्ही. बॉर्डर वगैरे लावून घ्यायचं आहे. आणि भाऊंनो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे. तो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर भाऊंनो इथं बघू शकते की एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं. एच डी वगैरे जे काही पाहिजे असेल ते एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर भाऊंनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.